सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावरील मालमत्ता धारकावर अन्याय केला जात असून या अन्यायाला शासकीय अधिकारी जबाबदार आहेत असा आरोप या मालमत्ता धारकांनी केला आहे। पाहुयात सविस्तर वृत्तांत। सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावरील जळभावी, मांडकी, इस्लामपूर, गोरडवाडी, भांबुर्डी, मोठेवाडी, माळशिरस या गावाच्या हद्दीतून जाणाऱ्या रस्त्याच्या संदर्भात माहितीच्या अधिकारातून शेतकरी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज तालुका माळशिरस या कार्यालयातून प्राप्त झालेल्या माहितीप्रमाणे या रस्त्याच्या संदर्भातील पूर्वीची रोजगार हमी योजना सन 1971 ते 72 मध्ये झालेल्या रस्त्यांची कागदपत्रे, त्या कागदपत्रांचे हस्तांतरण व नकाशांतर यांचे रेकॉर्ड तसेच ॲक्वायर झालेली कागदपत्रे व जुने कोणतेही रेकॉर्ड या कार्यालयाकडे उपलब्ध नाहीत। तसेच पुढे 1991-92 साली हाच रस्ता राज्यमार्ग झाला। या मार्गाचे भूसंपादन अद्यापही झालेले नाही किंवा त्याची संयुक्त मोजणीही अद्यापर्यंत कधीही झालेली नाही। तशी महसूल व भूमी अभिलेख कार्यालयाकडे कोणतीही नोंद नाही। परंतु रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी व महसूल प्रशासकीय अधिकारी संबंधित रस्त्याचे काम करणारी मेगा एंटरप्राइजेस इंजिनिअरिंग प्रायव्हेट कंपनी लिमिटेड यांचे एकमेकांशी हितसंबंध असल्या कारणाने शेतकऱ्यांना चुकीची माहिती देऊन स्थानिक ठेकेदार हाताशी धरून शेतकऱ्यावर व मालमत्ता धारकावर अन्याय केला जात आहे। या चुकीच्या माहितीचा पर्दाफाश माहितीच्या अधिकाराकडून उपलब्ध झालेल्या कागदपत्राच्या आधारे करता येईल असेही यावेळी आपल्या लक्षात येते। तसेच शेतकऱ्यांना व मालमत्ता धारकांना मूर्ख बनवू नये आणि त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊ नये, परंतु हे डोळसपणे होते। याला सरकार व प्रशासकीय अधिकारी जबाबदार आहेत। या माहितीच्या अधिकारी असे लक्षात येते की आंधळ दळतय आणि कुत्र पीठ खातय अशी अवस्था आहे। या सरकारच्या कार्यपद्धतीवरून व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरून सर्वसामान्य माणसांना वाटते कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा। शेतकऱ्यांच्या या रस्त्याला विरोध नाही, फक्त कायदेशीररित्या भूसंपादन करा मग मोबदला द्या अशी माफक अपेक्षा असताना सरकारी यंत्रणेमार्फतच चुकीची माहिती देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे। सातारा लातूर रोड आहे आणि ह्याचं 20 मीटर पर्यंत रानात माझ्या पेरीव बागायत रानामध्ये नेलेला आहे आणि ह्याच्यात या PWD मधनं आम्ही कागदपत्र काढलेली आहेत। ह्याच्यात कुठल्याही प्रकारे अक्वायर केलेलं वगैरे काही नाही। त्याचबरोबर आम्हाला कुठली पूर्वसूचना दिलेली नाही की कुठलं नोटीस दिले नाही की तुम्ही बाबा आम्ही इथून रस्ता जाणार आहे की तुमची काय तक्रार वगैरे असं काही दिलं नाही। माझी मोठी मोठी झाडंही तिथली पाडलेली आहे ती आणि मला कुठलीही सूचना दिलेली नाही आणि हा असा न विचारता अगदी जबरदस्तीनं रस्ता चाललेला आहे इथनं, म्हणून त्याला मी विरोध केलेला आहे आणि काहीतरी ह्यांना आम्हाला न्याय मिळावा ही आमची अपेक्षा आहे। त्यावेळेस आमचं असं लक्षात आलं की या रोडच्या संदर्भामध्ये कुठलाही लँड प्लॅन नाही। या रोडच्या संदर्भामध्ये या रोडची रुंदी किती आहे, रोडला जमीन कशी घेतली गेली, रोड कधी झाला, किती रुंदीचा झाला याच्याबद्दलचं कुठलंही एक शब्द सुद्धा या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नाहीये। त्यांनी तसं आम्हाला लेखी पत्रच दिले की या रोडच्या संदर्भामध्ये कुठलंही रेकॉर्ड आमच्याकडे नाही। आणि असं असताना MSRDCचे अधिकारी आम्हाला असं सांगतात की आमचा हा रोड 24 मीटरचा आहे। हा कसा रोड आहे याच्याबद्दलची तुम्ही कागदपत्र आम्हाला द्या असं ज्यावेळी आम्ही त्यांना सांगितलं त्यावेळी त्यांनी उडावळीची उत्तरे दिली आणि फक्त एवढंच सांगितलं की हा आमचा रोड 24 मीटरचा असल्यामुळे 24 मीटरच्या हद्दीपर्यंत आम्ही 1 रुपयाही कुणाला भरपाई देणार नाही, कुठल्या शेतकऱ्याशी बोलणार नाही। जर तुम्ही आडवं आला तर आम्ही तुम्हाला तुमच्या विरोधाचा कुठलाही विचार न करता आम्ही हा रोड करणारच आहे आणि जर तुम्ही जास्तच अडवण्याचा प्रयत्न केला तर तुमच्यावरती केसेस दाखल करू, तुम्हाला तुरुंगामध्ये टाकू अशा प्रकारची भाषा इथं वापरली जाते।